नमस्कार. सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी सांगणार आहे. आज आहे 10 डिसेंबर आणि लाडकी बहीण योजना संदर्भातील सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची तारीख आता डिक्लेअर झालेली आहे. आज 10 डिसेंबर सर्व महिलांसाठी खुशखबर आहे. सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सध्या खूप जास्त प्रमाणात न्यूज व्हायरल होत आहेत. त्यापैकी एक व्हायरल न्यूज अशी होती की लाडकी बहीण योजना वादात आहे. अशा प्रकारच्या बातम्या सतत येत आहेत. त्यावरती अजितदादांनी स्वतः ट्विट करून एक आनंदाची बातमी दिलेली आहे. सर्व लाडकी बहिणींसाठी आता खूप मोठी खुशखबर समोर आलेली आहे. तर ती आनंदाची बातमी काय आहे, खुशखबर काय आहे हे सांगणार आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी म्हटले आहे. आपण त्याविषयी अपडेट पाहणार आहोत. योजनेसाठी आवश्यक एकूण 35,000 कोटी रुपयांची संपूर्ण रकमेची तरतूद या वर्षीच्या अर्थसंकल्पात केलेली आहे. त्यामुळे या योजनेसाठी पैसा कुठून आणणार हा प्रश्नच उद्भवत नाही. महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य आहे, असं उपमुख्यमंत्री अजितदादांनी म्हटलेले आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे आणि लाडकी बहीण योजना परमनंट योजना चालणार आहे. या योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या राजकीय हेतूने प्रेरित आहेत, असं उपमुख्यमंत्री अजितदादांनी म्हटलेले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा क्लिअर केलेले आहे की महायुती सरकारने जी आश्वासने दिली होती, सर्व आश्वासने आम्ही पूर्ण करणार आहोत. तसेच अजून एक व्हायरल न्यूज सध्या खूप ट्रेंडिंगला आहे. ती म्हणजे लाडक्या बहिणीच्या अर्जाची आता छाननी होणार आहे. अशा प्रकारच्या न्यूज चॅनेल असतील, यूट्यूब चॅनेल असतील, इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतील, त्यावरती तुम्ही पाहिल्या असतील तर खरंच अर्जाची छाननी होणार आहे का? भरपूर महिलांनी विचारलं होतं की दादा खरंच छाननी होणार आहे का? तर या ठिकाणी त्या संदर्भात आता अपडेट आलेली आहे. तर ज्या बातम्या व्हायरल होत होत्या त्यामध्ये असं म्हटलं जात होतं की छाननीनंतर नियमबाह्य अर्ज बाद होणार. ज्या महिला अपात्र आहेत त्या बाद केल्या जाणार आहेत. अशा प्रकारच्या सतत व्हायरल होत असलेल्या बातम्या. त्यानंतर असं सांगण्यात आलं होतं की जवळपास 35 ते 50 लाख अर्ज बाद होण्याचा अंदाज आहे. त्यावरती सुद्धा आता अपडेट या ठिकाणी आलेली आहे. असं म्हणणं होतं की 4 चाकी वाहन असलेल्या महिलाही लाभ घेत असतील तर त्या महिला या योजनेतून बाद होणार आहेत. कारण GGR मध्ये स्पष्टपणे म्हटलेले आहे की 4 चाकी वाहन घरी असेल, म्हणजेच 4 व्हीलर असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात, असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. लाडकी बहीण योजनेची नव्याने छाननी केली जाणार नाही, असं माजी मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. त्यामुळे महिलांनी आता काळजी करण्याची गरज नाहीये. कारण की लाडकी बहीण योजनेमध्ये नव्याने आता कोणतीही छाननी केली जाणार नाही, अशी माहिती माजी मंत्री आदिती तटकरे यांनी मीडियासमोर सांगितलेली आहे. तसेच त्यांनी हे पण म्हटले आहे, छाननी केली जाणार असा शासन निर्णय घेण्यात आला नाही, अशी माहिती तटकरे यांनी दिलेली आहे. छाननी केली जाणार असा कोणत्याही प्रकारचा शासन निर्णय झाला नाही. जर छाननी केली जाणार असेल तर सर्वात पहिल्यांदा त्यावरती शासन निर्णय होईल, अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे शासन निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अशा कोणत्याही गोष्टीवरती विश्वास ठेवू नका, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. तसेच त्यांनी हे सुद्धा म्हटले आहे, छाननी करायची झाली तर ती तक्रारीच्या आधारे करावी लागते आणि त्यांनी असं सुद्धा म्हटले आहे की कोणतीही तक्रार आलेली नाही. त्यांनी सांगितलं की आम्ही जवळपास पाठीमागच्या वेळेस ज्यावेळेस 5 हप्ते वितरित केले, जवळपास 2,34,00,000 महिला लाभार्थी ठरलेल्या आहेत आणि त्यामध्ये कोणतीही तक्रार आलेली नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे.
त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जोपर्यंत कोणतीही तक्रारी वगैरे येत नाही तोपर्यंत कोणतेही शासन निर्णय घेणार नाही आणि छाननी संदर्भात कोणतेही शासन निर्णय झालेला नाही। त्यामुळे महिलांनी आता काळजी करण्याची गरज नाहीये। तसेच त्यांनी हे सुद्धा स्पष्टपणे सांगितले की जोपर्यंत अधिसूचना शासन निर्णय नाही तोपर्यंत छाननी संदर्भात कोणतीही गोष्ट नाही। त्यांनी सांगितलं आहे म्हणजे छाननी वगैरे नाही आणि सर्वात पहिल्यांदा ज्यावेळेस छाननी होईल त्या संदर्भात जर निर्णय घ्यायचा झाला तर त्यांनी सांगितलं की सर्वात पहिल्यांदा एक अधिसूचना सांगण्यात येईल, म्हणजे महिलांना अगोदर कळवण्यात येईल की तुमच्या फॉर्मची तपासणी आहे, फेरपडताळणी आहे, अशा प्रकारचे अपडेट अगोदर देण्यात येईल, म्हणजेच अगोदर तुम्हाला अधिसूचना देण्यात येईल, त्यानंतर मग शासन निर्णय होईल। अशा प्रकारच्या कोणत्याही महायुती सरकारने शासन निर्णय घेतला नाहीये असं त्यांनी सांगितलं आहे। त्यामुळे महिलांनी आता काळजी वगैरे करू नका। त्यानंतर त्यांनी असं सुद्धा सांगितलेलं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये जर विचार केला तर की ज्या योजनेसाठी लाभार्थी ठरू शकतात असे जास्तीत जास्त 2.5 कोटी महिला असू शकतात असा त्यांचा अंदाज आहे, म्हणजे सरकारचा आहे असं त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे। लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या 2,34,00,000 होती आणि त्यात आता वाढ होणार, म्हणजेच 10 ते 15 लाख महिला जरी वाढल्या तरी सरासरी 2.5 कोटी पर्यंत जात आहेत, म्हणजेच त्यांच्या हिशोबाने बरोबर आहे असं त्यांचं मत आहे, असं त्यांचा अंदाज आहे। त्यामुळे छाननी वगैरे होणार नाही। तसेच या ठिकाणी सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी, कोणत्याही प्रकारची आता अर्ज पडताळणी केली जाणार नाही, आनंदाची बातमी समोर आलेली आहे। त्यानंतर बघा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे, त्यांनी अधिवेशनामध्ये ते बोलताना म्हणाले की लाडक्या बहिणींनी आम्हाला इथे बसवलं आहे, त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण जो काही डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो आम्ही लगेचच वाटप करणार आहोत असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे। डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता या ठिकाणी तुम्हाला 1,500 रुपये मिळणार आहे, कारण की 2,100 रुपये संदर्भात अजूनपर्यंत निर्णय झालेला नाही। तो निर्णय घेण्यासाठी 2 ते 3 महिन्याचा कालावधी जाऊ शकतो, त्यानंतर तुम्हाला 2,100 रुपये सुद्धा चालू होतील अशी माहिती समोर येत आहे। ही गोष्ट लक्षामध्ये घ्या। त्यामुळे लाडक्या बहिणींनी आम्हाला खूप आशीर्वाद दिलेले आहेत, त्यामुळे आम्ही आता त्यांना खुश करणार आहोत असं सुद्धा अजितदादा पवार यांनी म्हटले आहे। त्यानंतर लाडकी बहीण योजना बंद नाही तर सुरूच राहणार आहे। पहिला महिलांचा डाऊट आहे की महिलांना 1,500 मिळणार की 2,100 मिळणार, त्या संदर्भात या ठिकाणी मी तुम्हाला गोष्ट क्लिअर करतो की तुम्हाला 2,100 सुरू होणार आहेत, त्या ठिकाणी 2,100 होणार आहेत। कन्फर्म आहे की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही गोष्ट कन्फर्म केली आहे। आम्ही महिलांना 2,100 देणार आहोत, परंतु या ठिकाणी बघा शासनाला सुद्धा काही निर्बंध असतात, लगेच तुम्हाला ते 2,100 देऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलं आहे, कारण की त्या संदर्भात निर्णय होणार, बैठक होणार, सर्व गोष्टी होणार, त्यानंतर मग तो शासन निर्णय अंमलात येणार असं असतं, ते ठीक आहे। त्यामुळे बघा तुम्हाला आता डिसेंबर महिन्याला 1,500 चा लाभ दिला जाणार आहे, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या। दरमहा तुम्हाला दिला जाणारा आहे आणि भविष्यामध्ये 2,100 रुपये केले जाणार आहेत आणि लाडकी बहीण योजना बंद नाही तर लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे, ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या। आता राहिला विषय, भरपूर दिवस झाले सर्व महिलांना 6व्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। 6वा हप्ता म्हणजे डिसेंबर महिन्याचा हप्ता, आज तारीख आहे 10 डिसेंबर, तर 6वा हप्ता कधीपर्यंत येऊ शकतो, तर लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यासाठी या तुम्ही बघा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला असेल, मग तुम्ही कोणत्या महिन्यामध्ये फॉर्म भरलेला आहे त्यावरती सुद्धा गोष्टी डिपेंड असतात, तुम्हाला किती पैसे मिळणार। जर तुम्ही जुलै ऑगस्टमध्ये अर्ज केलेला असेल, तुम्हाला आतापर्यंत 7,500 रुपये मिळाले असतील,
त्यानंतर जर तुम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केलेला असेल तर तुम्हाला 4,500 रुपये मिळतील. ज्या महिलांनी लेट अर्ज केलेला होता म्हणजेच 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीमध्ये ज्या महिलांनी अर्ज केला होता म्हणजे सर्वात शेवटी अर्ज केलेला होता अशा महिला आहेत त्यांना बघा 3,000 मिळालेले आहेत. आणि अशा सुद्धा महिला आहेत जवळपास की ज्यांना 0 रुपये मिळालेले आहेत. तर बघा तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही आहे. तुम्हाला डिसेंबर महिन्याचे 1,500 रुपये हे तर मिळणारच. तसेच पाठीमागचे जे काही तुमचे राहिलेले असतील समजा कुणाचे 3,000 कुणाचे 4,500 असतील जे तुमचे पाठीमागचे पैसे असतील ते तुम्हाला सर्व ॲड करूनच तुम्हाला हा डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात येणार आहे. आता राहिला मुद्दा 6वा हप्ता तुम्हाला कधीपर्यंत मिळू शकतो. तर बघा डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता या ठिकाणी आता मी तुम्हाला डेटच सांगते. आज तारीख आहे 10 डिसेंबर. 10 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 6व्या हप्त्याचे पैसे जमा होतील. धन्यवाद.